देवातला देव कळतो आणि एवढंही सांगून कळत नसेल तर महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. एखादा क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याच्या पुढे पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन केलं आणि त्यानं देवाला मानायचंच नाही ठरवलं तर त्याला मात्र कितीही सांगून काय उपयोग आहे. म्हणून जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला आमचे महाराज सांगत नाही. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही सांगून काय उपयोग आहे. ज्याच्या गळ्यात आधीच माळ आहे, कपाळाला गंध आहे, पंढरपूरची वारी करतो, त्र्यंबकेश्वरची वारी करतो, जीवनामध्ये परमार्थ करतो, वर्गणी देतो, दानशूर आहे आणि त्याला काय सांगायचं देव कसा आहे त्यालाही महाराज सांगत नाही. मग कुणाला सांगतात? ज्याने आत्तापर्यंत देवाला मानलेलं आहे पण अद्याप जाणलेलं नाही, त्याला महाराज सांगतात, ऐक ना बाबा, माझा देव कसा आहे ताई, माझा देव जाणत आहे. आणि जाणता कुणालाही म्हणून चालत नाही. सध्या लोक जाणतं कुणालाही म्हणतात. मी बरेचसे बॅनर रस्त्याने पाहते आणि बॅनर पाहिल्याच्या नंतर कधी कधी एखादा बॅनर असा पाहते इथपर्यंत त्या मुलाचे केस वाढलेले असतात, दिसायला अगदी विचित्र असतो आणि इथपर्यंत केस, एवढंच मुंडक्याचा फोटो असतो, त्याच्या खाली 2-4, 4-5 असे छोटे छोटे मुलांचे मुंडके असतात लावलेले, अर्थात म्हणजे फोटो असतात लावलेले आणि त्याच्या वरती लिहिलेलं असतं जाणता अण्णा. ज्याला साधं केस कट करायचं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात. ज्याला पुडी खाल्लेलं थुकायचं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात. ज्याला ब्रश करायचं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात. ज्याचे दात आधीच लाल भडक असतात आणि त्याला आपण म्हणतो जाणता दादा. अरे काय जाणता दादा. ज्याला स्वतःची निगराणी करायची कशी ते कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात महाराज. कुणालाही जाणतं म्हणू नका. उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणताय आणि उभ्या विश्वामध्ये फक्त एकच जाणतायत महाराज. उभ्या महाराष्ट्रात जर कोणी जाणत असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणत उभ्या महाराष्ट्रात कोणीच नाही महाराज. किती जाणतायत सांगू तुम्हाला, ऐका. प्रत्येक राजाच्या राजदरबारामध्ये कोणीतरी नटी नाचली असेल, कोणीतरी तमासगिरी नाचली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला की कोणी नटी नाचवली नाही, कोणी तमासगिरी नाचवली नाही. तसा एकच राजा होऊन गेला की त्यांच्या पुढे तुकोबरायांनी कीर्तन करावं आणि पुढे छत्रपतींनी बसून कीर्तन ऐकावं म्हणून त्यांना जाणतं. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकोटाच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एक राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एक राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय सुद्धा म्हणायला महाराज जोर पाहिजे आपल्यामध्ये ना. काय राजे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी केलंय आणि लोकांना जय म्हणायचं सुद्धा कंटाळा येतो महाराज. ऐका, ते छत्रपती होते. एका महाराजांनी मला प्रश्न विचारला, ताई ज्ञानोबाराय तुकोबरायांनी एवढं लिहून ठेवलं मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात. मी त्या महाराजांना उत्तर दिलं, ऐका, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे कीर्तनकार आहे त्या प्रत्येक कीर्तनकाराने छत्रपती शिवाजी महाराजांवर निदान 5 मिनिटं तरी बोललं पाहिजेत महाराज. याचं कारण तुम्हाला सांगते, ऐका. आज तुम्ही आम्ही जर इथे बसलेलो असेल आणि या मंदिरावर जर कळस असेल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजाच आहे, दुसरं कारण नाही दादा. ऐका, आम्ही जर कीर्तन करू शकत असाल आणि महिला मंडळ आपण मन मोकळ्याने इथे बसले असाल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. तो ओ नसते माझे राजे तर मंदिरावर कळस राहिला नसता आणि तुम्हाला आम्हाला कुशाल गोल टोप्या घालून इथंच नमाज पाडावा लागला असता. माझे राजे आहेत म्हणून मन मोकळ्याने मी परमार्थ करू शकतो महाराज, म्हणून ते जाणते आहे, म्हणून त्यांना जाणत म्हणा.
जाणतं कुणालाही म्हणून चालणार नाही. ती जाणते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज किती जाणते सांगते जरा ऐका. महाराज इतके जाणते की शत्रूच्या सुनेला सुद्धा चोळी बांगडी करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ते जाणते. आणि दुसरं कोणी जाणत असेल तो उभ्या विश्वाचा मालक फक्त आणि फक्त माझा पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा, त्याच्या इतका जाणता या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. महाराज किती जाणत आहे सांगू तुम्हाला. इथे मी किती कीर्तन केले तुम्ही किती ऐकले तरी माझा देव तुम्हाला कळणार नाहीत. महाराज तो किती जाणत आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर कधीतरी पायी वारी करून पहा, मग कळेल तुम्हाला की माझा देव किती जाणत आहे. अरे कधीतरी पंढरपुरापर्यंत पायी पायी चालत जा, कधीतरी त्र्यंबकेश्वर पर्यंत निवृत्तीनाथांची वारी पायी पायी करून पहा, मग कळेल की माझा देव किती जाणतायत. महाराज अरे थोडं जरी आम्ही चालत गेलो तरी मात्र त्या ठिकाणी आमचे पाय दुखतात. महाराज पण ऐका ना, पंढरपुरापर्यंत पायी पायी चालत जातो. महाराज आमच्या घरातले लवकर आम्हाला भाकर देत नाही, घरातले लवकर आम्हाला कोणी विचारत नाही, पण पंढरपुरापर्यंत गेलात ना, ज्यांचं आमचं काही रक्ताचं नातं नाही तरी ते सुद्धा माऊली आम्हाला माऊली म्हणून जवळ बोलवतात. माऊली 2 घास खाव आमच्या घरी इतका आग्रह करतात. महाराज म्हणून इतका तो जाणत आहे, कुणाला उपाशी येऊ देत नाही. महाराज अजिबात नाही. एकानं मला प्रश्न विचारला, ताई एवढ्या लांब तुम्ही पायी पायी जातात, तुमच्या पायाला सूज येत नाही का? त्यावर उत्तर द्यावं वाटलो, पंढरपूरची वारी का करायची? ऐका ना, पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते, याच्याकरता पंढरपूरची वारी दादा. आणि मनाला सूज आलीच सध्या आम्हाला, आमच्या सगळ्यांची मनं सुजलेत. काहींकडे बँक बॅलन्स जास्त आहेत म्हणून सूज आली, काहींकडे ज्ञान जास्त आलं म्हणून सूज आली. म्हणून ही जी सूज आहे अहंकाराची ती उतरण्याकरता एकदा पंढरपूरची वारी केली पाहिजे. महाराज हा अहंकार खाली येण्याकरता एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजेत. आणि ऐका ना, किती काळजी करतो, इतकी काळजी. महाराज घराजवळ जर अडचण वाढली तर आम्ही लवकर जात नाही, पण पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी पहा, कोण कुठं झोपतो. महाराज पण कुणाच्या केसालाही धक्का लागत नाही हो. इतकी काळजी करणारा फक्त पांडुरंग भगवान परमात्मा आहे, म्हणून तो जाणत आहे. इतका जाणत आहे की तो सगळ्यांची काळजी करणारा तो आहे, म्हणून तो जाणत आहे. नुसता जाणता नाही, ते एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर आहेत. महाराज एकट्याची. इथे सध्या महाराष्ट्र सांभाळायचा म्हटलं तरी फार दुरावस्था आहे. कोण गुवाहाटीत तर कोण कुठं काय सिच्युएशन सांगतात तुम्हाला. सध्या महाराष्ट्राचं राजकारण जितकं घाणेरडं आहे तितकं कोणतंच नाही. तुम्ही बघा ना, टीव्हीवर राजकारण पाहायला लागलं मला डोकं दुखायला लागतं, इतकं घाणेरडं चालू आहे. तुम्ही बघा ना, वास्तविक सांगते तुम्हाला, त्यांना शेतकऱ्याचं काही चाललं काही घेणं देणं नाही, कुठे रस्ते झाले की नाही काही घेणं देणं नाही. त्यांच्या वादात असे 5 वर्ष सहज निघून गेले, त्यांचाच वाद अजूनही मिटला नाहीत. महाराज म्हणून मी खरं सांगते तुम्हाला, माझं वाईट वाटून घेऊ नका, कोणाही पक्षाचं कार्यकर्ता होण्यापेक्षा, मनापासून सांगताय का, कुणाही पक्षाचं कार्यकर्ता होण्यापेक्षा जीवनातलं परमार्थिक कार्य चांगलं करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थिक कार्य चांगलं करता आलं पाहिजे हो, तेव्हा आमचं कार्य चांगलं होईल. ऐका ना, काय सध्या कुणाच्या पक्षाचं कार्यकर्ता होता? अरे एखाद्या पक्षाचा आम्ही कार्यकर्ता झालो तर ज्या नेत्याचा फेटू लावायला गेलो ते सकाळी दुसऱ्या पक्षात कधी गेलो ते सुद्धा कळत नाही दादा. काय सांगायचं तुम्हाला. म्हणून मला एवढंच सांगायचं, मी राजकारणावर टीका करत नाही, पण ऐका ना, नुसता महाराष्ट्र सांभाळायचं म्हटलं तरी अनेक खाते द्यावी लागतात प्रत्येक मंत्रिपदाला. पण ऐका, संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगाचा सत्ताधीश, सत्ता चालवणारा एक हाती आहेत. महाराज एका हाती सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेशिवाय इथं काही होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चालिता. तुझी यसतेने वेदाची बोलणे, सूर्याची चालने, तुझी आपले ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वेदाची बोलणे, सूर्याची चालने, ऐसा तू समर्थ वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवळे, किंवा चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलवी तो हरिविन, किंवा वृक्षाचे पाने हले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा हलतात महाराज त्याच्या सत्तेने. म्हणून सगळी एक हाती सत्ता त्याच्या हातात आहेत, म्हणून तो जाणता आहे. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरण. देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता, देव जानता.
एके आपुलिया सत्ता एका एकी आपुलिया सत्ता एका एकी आपुलिया सत्ता एका एकी देवाचा तुरा 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 देवाचा देवादानता देवादानता आपुलिया सत्ता एका एकी आपुलिया सत्ता एका एकी आपुलिया सत्ता एका एकी देवदानता देवदानता आपुलिया सत्ता एका एकी आपुलिया सत्ता एका एकी आपुलिया सत्ता एका एकी देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तू जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर आहे म्हणून तो जाणत आहे. नुसता जाणता नाही बरं, तर तो चतुर आहे दादा. किती चतुर आहेत सांगू तुम्हाला. माणसं त्याच्याही पुढे चतुराई करतात. एक सांगते ऐका, तुम्ही अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल, पण देवाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याला कळतं महाराज तर तुमच्या आमच्यापेक्षा खूप चतुर आहे. चतुरात शिरोमाने गुणला बालाची काने मुकुटात गळाबाने धन्य तो विठोबा चतुरात शिरोमणी गुणला बालाची मुकुटात गळाबाने धन्य तो विठोबा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. महाराज म्हणतात चतुरांचा तो शिरोमणी आहे, गुणाची लावण्याची त्याच्याकडे खाण आहे, आणि त्यालाही आपण फसवतोय दादा. विचार करा ना, लोक त्याच्याही पुढे चतुराई करतात. बघा एक जण बिडी माहिती का हो तुम्हाला? बिडी नाही माहिती? काय सभ्य माणसं आहात तुम्ही, सगळी निर्व्यसनी आहेत की काय तुमच्या गावामध्ये? बरं जाऊ द्या, ओढत नसाल पण माहित आहे की नाही, कधी ऐकली की नाही ती बिडी? एक जण बिडी ओढत आलं दादा, ऐका. ओढत आलं, मंदिराकडे पाहिलं, देवाला लाजलं, बिडी मागं लपवली. त्याला वाटलं सगळ्यांसमोर ओढली तर चालेल, पण मारुती पुढं कसं काय ओढायची, निदान त्याच्या पुढे तरी लाजलं पाहिजे हो. काही लोक या स्टेजवर टाळ घेऊन उभं राहतात, कीर्तन आटोपल्या इथंच तंबाखू उमळतात. काही तथ्य आहे का त्याला? काय अर्थ आहे का त्याला? अजिबात नाही ना. मग ते नियमाचं पालन आपण केलं पाहिजे. बिडी उडत आलं, मारुतीला लाजला आणि बिडी मागं लपवली, पुढे चालला. आता खरं सांगा, ज्याने ही बॉडी बनवली त्याला मागं लपवलेली बिडी दिसणार नाही का? तुम्ही कुणाला फसवतात? एक सांगू, सगळ्यांना फसवा, पण त्याला फसवण्याचा प्रयत्न कधी करू नका. कारण आमच्या अंतर्मनात काय चाललंय हे त्याला कळतं हो. आपल्या अंतर्मनात काय चाललंय ना हे त्याला कळतं. कधी कधी मला सुद्धा कळतं. म्हणजे तुम्ही इथं बसले ना, बसलेल्यांपैकी तुमच्या कुणाकुणाच्या मनात किती कपट आहेत हे मी तुम्हाला इथे उभं राहून सांगू शकते, आणि कोण किती माणसं मोकळे आहेत हे मला सांगता येतं. ऐका, म्हणजे तुमच्या मनात काय चाललं हे मला कळतं. पण याचा अर्थ असं काढू नका की कांचनताई काही भगत बिगत इतकी काय, तसलं काही मी करत नाही. पण ऐका, माणसाचा चेहरा बोलका असतो महाराज. जो चेहरा आहे ना तो बोलका असतो. तो चेहरा सांगतो की हा माणूस नेमका कोणत्या पद्धतीचा आहे. एखाद्याला विनोद सांगितला आणि तो मोकळा हसला ना की समजायचं हा मोकळ्या मनाचा आहे, आणि एखादं गालातली गालात हसलं की समजायचं हे कपटी आहे. दुसरं काय कारण आहे? म्हणजे काही लोक हसतच नाही महाराज, आतली आत कुडत असतात, आतली आतच हसत असतात. म्हणजे हसत नाही, बोलत नाही, काय तथ्य त्या जीवनाला? म्हणून ऐका ना, माणसाने मोकळं राहिलं पाहिजे. म्हणून ऐका, आपल्या अंतर्मनात काय चाललं हे त्याला 100% कळतं. मी अनेकदा सांगत असते महिला मंडळ, आपल्या जीवनात जर कधी दुःख आलंच, आपण जर कधी उदास झालात, तर आपल्या जीवनातलं दुःख कधीच आपल्या मैत्रिणीला सांगायचं नाही. पुरुष मंडळी, कधी मित्रांना सांगत बसू नका आपल्या जीवनात आलेलं दुःख. कधी भाऊबंधाला सांगायचं नाही. महिला मंडळ, आपलं दुःख जावाला सांगायचं नाही.
आपलं दुःख मैत्रिणीला सांगायचं नाही, आपलं दुःख शेजारच्या बाईला तर अजिबात सांगायचं नाही. का बरं सांगायचं नाही याचं कारण सांगते का? जेव्हा आपलं दुःख आपण दुसऱ्या बाईला सांगतो ना, ती बाई आपल्या समोर रडून रडून ऐकते आणि आपण पुढे गेलो की जगाला हसून सांगते. म्हणून आपलं दुःख आजूबाजूच्या लोकांना सांगायचं नाही. तुम्हाला दुःखच सांगायचं असेल तर कधीतरी माझ्या देवाला सांगून पहा, कारण तुमच्या जीवनामध्ये आलेलं दुःख निवारण्याची क्षमता फक्त माझ्या देवामध्ये आहेत महाराज. कारण देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जीवनातली भूक निवारणारा या जगामध्ये जर कोणी असेल तर माझा परमात्मा आहेत महाराज. म्हणून आपल्या जीवनात किती संकट आलं अजिबात कुणाला सांगत बसू नका. जीवनात आलेलं संकट फक्त देवाला सांगा, कारण तोच निवारणार आहे. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवाराया. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही कोणत्या अंतर्मनाने इथे येतात ना हे सुद्धा त्याला कळतं महाराज. एखादा परमार्थिक कार्यामध्ये जर त्रास देत असेल ना तर आपल्याला कुणाला रागवण्याची गरज नाहीयेत महाराज. त्याला कळून घेणारा तो आहे आणि कुठे शिक्षा द्यायची हे त्याला चांगलं कळतंय. तो खुशाल लोक म्हणतात आता आहे ना परमार्थ करून करून थकलो, आता काही मला इंटरेस्ट राहिला नाही. परमार्थ हा इंटरेस्टवर अवलंबून आहेत का? सांगा ना, परमार्थात इंटरेस्ट लागतो. आणि देव जर म्हटला आता याला जगवण्यात मला काही इंटरेस्ट राहिला नाही तर मग सांगा ना. इथे इंटरेस्ट शब्द वापरायचं नाही दादा. परमार्थ हा करावाच लागणार आहे, कारण देवाने देहच त्याच्या करता दिला. देवे दिला देह भजना गोमटा. माझ्या भगवंताने हा जो देह दिला भगवंताचं भजन करण्याकरता महाराज. म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये इंटरेस्ट हा शब्द कधी आणू नका. कारण सांगत्या ऐका ना, त्याने फार मात्र मौल्यवान वेळ खर्च करून तुम्हाला मला इतका सुंदर देह दिलात ना, मग तो देह कशासाठी दिला हे आम्हाला कळालं पाहिजे. अहो प्रपंच काय करतात, किती मांसाहार करणार, किती प्रपंच करणार, किती मुलांना मोठं करणार, किती त्यांना शिकवणार, पण या सगळ्यातनं वाचवणारा फक्त माझा परमार्थ आहे, फक्त माझा देव आहे. म्हणून चित्त त्याच्या चरणापाशी रुजणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, याच्याशिवाय जीवनामध्ये सुख नाही दादा, अजिबात नाही. तुम्ही किती कोटी रुपये कमवा, किती बँक बॅलन्स साचवून ठेवा, किती जमीन जागा घेऊन ठेवा, किती बंगले बांधून ठेवा, पण शेवटी सोडवणारा फक्त तोच आहे. म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये कधी असं म्हणू नका की मला इथे इंटरेस्ट नाही, अजिबात नाही दादा. म्हणून आपल्या अंतर्मनात काय चाललंय हे ओळखणारा तो आहे. आणि तुमच्या मनामध्ये परमार्थाविषयी जर संकुचित विचार येत असेल तर उद्या काय करायचं ठरवणारा तो आहे, कारण तो चतुरांचा शिरोमणी आहे. किती चतुर आहे आपल्या अंतर्मनातलं ओळखतो हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या. देव चतुरा, 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 देव चतुरा. देव चतुरा, 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 देव चतुरा. जानोनी अंतर वर्तात असे देव चतुरा, 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 देव चतुरा.
जाणूनी अंतर वर्तत असे. ऐका, तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता चालते. किती चतुर आहे? आमच्या अंतर्मनातलं ओळखतो म्हणून तो चतुर आहे. मग त्याला आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तो आम्हाला कळणं गरजेचं आहे. पण ऐका, देव सहजासहजी कळत नाही. देवाला कळून घेण्याकरता तुम्हाला तुमचे कर्म चांगले करावे लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं कर्म चांगलं करत नाही तोपर्यंत देव आम्हाला कळणार नाही. आणि कर्म चांगलं करायचं असेल तर एक, आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. कर्म चांगलं करायचं असेल तर दोन, आमची नीतिमत्ता चांगली पाहिजे. आणि कर्म चांगलं करायचं असेल तर परमार्थिक क्षेत्रामध्ये भेदभाव येऊ देऊ नका, म्हणजे कर्म चांगलं होईल. इथे गरीब आणि श्रीमंतातला भेद येता कामा नये, इथे स्त्री आणि पुरुषातला भेद येता कामा नये. पण परमार्थिक क्षेत्रात सुद्धा सुरू झालं तो. परमार्थामध्ये सुद्धा लोक बोलायला लागले की आम्हाला बायांचं कीर्तन चालत नाही. विशेष वाटतं मला, सप्ताहामध्ये लोक म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही. केवढं मोठं दुर्भाग्य आहेत महाराज. वारकरी संप्रदाय सांगतो, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. नारी या, नर या, लहान या, थोर या, आणि मध्ये एक शब्द वापरला भलती, म्हणजे जो नारीही नाही आणि नरही नाही अशा भलत्यांना सुद्धा इथं अधिकार आहे. आणि आपण म्हणावं आम्हाला स्त्रीचं कीर्तन चालत नाही, आपण म्हणावं याचं कीर्तन चालत नाही, त्याचं कीर्तन चालत नाही. एका गावात मी प्रश्न विचारला, का बरं चालत नाही? ते म्हणे, ताई आमच्या गावामध्ये एक ब्रह्मचारी महाराज आहेत आणि ते म्हटले आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही. खरं पाहायला गेलं तर सध्याच्या युगामध्ये ब्रह्मचारी कुणाला म्हणावं फार मोठा प्रश्न आहे. ब्रह्मचारी कोण असा प्रश्न जर तुमच्या डोक्यात कधी आला तर त्याचं उत्तर सांगता येईल का? त्याचं ब्रह्मचार्य कसं चेक करायचं महाराज, कसं तपासायचं की हा खरंच ब्रह्मचारी आहेत का? म्हणून एक युक्ती सांगता येईल का? माझ्या वाचनात आली. कदाचित जो एखादा म्हणत असेल मला बाईचं कीर्तन चालत नाही आणि तो स्वतः ब्रह्मचारी स्वतःला म्हणत असेल तर हा ब्रह्मचारी आहे का हे कसं तपासायचं? उत्तर गोड सांगता येईल का? तुम्ही कधी पळसाचं झाड पाहिलेत का? कुठेही जा, पळसाला पानं किती? 3. वा, म्हणजे तुम्ही बघितलंय. ऐका, त्या पळसाचं फूल घ्यायचं, ब्रह्मचार्य तपासायचं असेल तर सांगते ऐका. पळसाचं फूल घ्यायचं, ते फूल एकूण 51 दिवस वैशाखाच्या उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये वाळवायचं. 52व्या दिवशी ते फूल उचलायचं, वाळलेलं फूल. आणि जो ब्रह्मचारी माणूस आहेत ना, स्वतः सांगते मी ब्रह्मचारी, त्याच्या हातामध्ये ते फूल द्यायचं, उजव्या हातामध्ये, आणि दिल्याच्या नंतर त्याला मूठ झाकायला लावायची आणि मग 2 मिनिटांनी ती मूठ उघडायची. ते फूल जर टवटवीत दिसलं, जसं फुललेलं आहे तसंच दिसलं तर समजायचं हा कोण आहे? ब्रह्मचारी. आणि फुल जर सुकलेलंच असलं तर समजायचं हा बाटलेला आहे, हा ब्रह्मचारी नाही. इतकं सोपं नाहीये ब्रह्मचार्य होणं. आणि सध्याच्या युगामध्ये अरे अन्न सुद्धा खावं लागत नाही ब्रह्मचार्याला, इतकी कडक लक्षणं आहेत दादा. मग ब्रह्मचारी कुणाला म्हणायचं? आपल्या जीवनातला भेद गेला तर आम्ही ब्रह्मचारी. भागवतामध्ये फार गोड कथा आली दादा. त्या भागवतात असं वर्णन आलं की काही स्त्रिया विदेही अवस्थेमध्ये नदीत स्नान करत होत्या आणि स्नान आटोपलं आणि नदीच्या कडेला आल्या. कडेला उभ्या राहिल्यानंतर तिकडनं शुकमुनी आले. शुकांना पाहिलं पण त्या स्त्रियांनी मात्र कुठल्याही प्रकारची लज्जा न धरता तिथंच उभ्या राहिल्या. शुकमुनी निघून गेले आणि व्यासजी तिकडनं आले. व्यासांना पाहिलं आणि सगळ्या स्त्रिया मात्र पाण्यामध्ये गेल्या. तेव्हा व्यासांनी त्यांना प्रश्न विचारला, का हो तुम्ही विदेही अवस्थेत असताना शुकांना पाहिलं तरी पाण्यात गेला नाहीत आणि मला पाहून तुम्ही पाण्यात का गेलात? तेव्हा त्या स्त्रियांनी उत्तर दिलं की शुकमुनी तिथं आले पण शुकांच्या जीवनातला स्त्री आणि पुरुषातला लिंग भेदच गेलेला आहे. आम्ही कशाही अवस्थेत असलो तरी त्यांच्या जीवनामधली काम वासनाच गेलेली आहे, म्हणून त्यांच्याकडे पाहून मला काही फरक पडत नाही. पण ऐका ना, तुम्ही व्यास आहात पण तुमच्या जीवनातला भेद गेला नाही म्हणून आम्हाला पाण्यात जावं लागलं. ऐका, जो खरंच ब्रह्मचारी आहे तर स्त्री असो नाही तर पुरुष असो, यातला भेदच त्याच्या जीवनात राहिला नाही तर त्याला ब्रह्मचारी म्हणा. आणि खुशाल आम्ही या महाराष्ट्रात राहून म्हणतोय की आम्हाला स्त्रीचं कीर्तन चालत नाही, पुरुषाचं चालतं. मी तर नेहमी सांगत असते महाराज, स्त्रियांना इथे फार मोठा अधिकार आहे. जनाबाईचे अभंग चालतात, मीराबाईचे अभंग चालतात, संत सकुबाईचे अभंग चालतात, संत मुक्ताबाईंचे अभंग चालतात. आणि मुक्ताबाईंनी 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज त्यांच्या गुरु झाल्यात मुक्ताबाई. आणि आम्ही खुशाल म्हणतो आम्हाला स्त्रियांचे कीर्तन चालत नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये तो जर भेद असेल तर तुमचा परमार्थ काहीच कामाचा नाही. मित्र, अनेकांना सांगत असते, या नारदाच्या गादीवर बाई उभी आहे हे पाहण्यापेक्षा तिच्यात आपली आई पहा, जीवनातला भेद निघून जाईल दादा.
100% निघून जाईल. म्हणून एक सांगू तुम्हाला, परमार्थ करायचा असेल तर भेदभाव येऊ देऊ नका, तर माझा देव तुम्हाला कळेल. परमार्थ करायचा असेल तर नीतिमत्ता साफ ठेवा. एक सांगू महिला मंडळ, बरीच लोक म्हणतात या पुरुषाने या स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त केला. पण मी एक स्त्री असून बोलते, ऐका, कुठलाही पुरुष स्वतःहून तुमचा प्रपंच उद्ध्वस्त करत नाही. एका स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त करायला पुरुष कारणीभूत नसतो, तर एक स्त्रीच कारणीभूत असते. मग एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीचं अंतःकरण जाणलं, तुझ्या महाराष्ट्रात कुणाचाही प्रपंच उद्ध्वस्त होणार नाहीत महिला मंडळ, अजिबात नाही. म्हणून ऐका, आपलं सजणं, आपलं नटणं, आपलं सुंदर दिसणं आपल्या पती करता असावं, समाजाकरता मुळीच नसावं. मित्र अनेकदा सांगत असते, पाहुणे जर घरात आलेत ना महाराज, त्या पाहुण्यासमोर स्त्रीनं कसं वागलं पाहिजे हे स्त्रीला कळालं पाहिजे. अगदी मात्र त्या ठिकाणी घरातल्या नवऱ्यासमोर अगदी कसाही अवतार घेऊन पुढे येते, पाहुणा आला की मग लिपस्टिक लावून नटून थटून त्याच्या पुढे जाते. काही तथ्य आहे त्याला? तो काही तुम्हाला पाहायला आलात का महाराज? अजिबात नाहीत. म्हणून मी अनेकदा सांगत असते, पाहुणे आल्याच्या नंतर साधारण राहणीमान अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही घरात कशा राहतात याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. म्हणून स्त्रिया, महिला मंडळ, राग येऊ देऊ नका. पण एक सांगू का, एका स्त्रीचा प्रपंच चांगला दिसला पाहिजे आपल्याला, त्याच्यासाठी मनातली नीतिमत्ता चांगली असली पाहिजे. पुरुष मंडळी ऐका, आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे, ही नीतिमत्ता जर असेल तर हा खरा परमार्थ आहे. हा खरा परमार्थ आहे. ऐका, कारण ही कीर्तनाची जागा आहे ना, अत्यंत महत्वाची आहे. का महत्वाची आहे? कारण अन्य ठिकाणी केलेलं पाप इथं आल्याच्या नंतर पाप फेटतं महाराज, त्या पापातनं मुक्त होता येतं. पण कीर्तनाच्या जागेवर येऊन केलेलं पाप कोणत्याही जन्मात फेडता येत नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐकायचं. इथे कीर्तनात बसल्याच्या नंतर एखाद्या सुंदर स्त्रीकडे आम्ही जर वाईट नजरेने पाहत असाल तर ते पाप तुम्हाला कुठल्याही जन्मात फेडता येणार नाही. म्हणून ऐका, इथे येऊन पाप सुद्धा मनात येता कामा नाही दादा. म्हणून या कीर्तनाच्या जागेला अनन्य महत्व आहे. तरी सुद्धा आमची दृष्टी बिघडत असेल तर काही तथ्य नाही दादा. रात्रंदिवस माळ जप केला आणि तुमची नीतीच बिघडलेली असेल तर त्या माळेला सुद्धा महत्व नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे, देवाला जाणून घ्यायचं आहे तर नीतिमत्ता साफ ठेवा. देवाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे. सध्या आमच्या धर्माला काजळी लागलीत दादा, कलंक लागलेला आहे. आजही आदिवासी पट्ट्यामध्ये कार्यक्रमाला गेलो तर बरेच आदिवासी 2-2, 3-3 लाखाला धर्म विकता येतो. काय सांगायचं लोकांना आम्ही? काय लोकांना प्रबोधन करायचं? 2-3 लाखाला आम्ही आमचा धर्म विकतोय. अरे राजे संभाजींचे दिवस आठवत महाराज. राजे संभाजींचा हा जो काळ चालू आहे ना महाराज, तो बलिदान मास आहे. आणि हा बलिदान मास किती महत्वाचा आहे ऐका ना. राजे संभाजींचा किती छळ झाला डोळ्यासमोर आठवा महाराज. काय छळ होता, उकळतं पाणी अंगावर ओतल्या गेलं महाराज, सालटे निघाले गेलेत, मीठ सोडण्यात आलं महाराज, पायावर मारत होते महाराज. इतकं मारलं 2 सळ्या घेतल्या आणि संभाजी राजांना सांगितलं, तापलेल्या सळ्या डोळ्यासमोर नेल्या आणि संभाजी राजांना सांगितलं, राजे संभाजी एकदाच म्हणा, मी हिंदू धर्माचा नाही. राजे संभाजींनी सळया पाहिल्या आणि उत्तर दिलं, मेलं तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही. हे राजे संभाजींचं उत्तर होतं. सध्या आमच्या धर्माला काजळी लागलीत महाराज. आमचा धर्म मात्र त्या ठिकाणी कुठं नेऊन ठेवतोय आम्ही? ऐका जरा महिला मंडळ, या सोशल मीडियाने आमच्या धर्माचं वाटोळं करून टाकलंय. हे फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल, अख्खं वाटोळं चाललंय तो. याने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुशाल व्हिडिओ काढतात मुली. मला दाखवा ना एखाद्या मुसलमानाची मुलगी व्हिडिओ काढताना. महाराज बुरख्याशिवाय ती व्हिडिओ काढत नाही. आणि आमच्या हिंदूंच्या मुली, हिंदूंच्या बायका कुठंतरी पाठ दाखव, कुठंतरी पोट दाखव, कुठंतरी अंग प्रदर्शन कर आणि मग तो व्हिडिओ येतो आणि तिची आई सगळ्या नातेवाईकांना सांगते, बघा माझ्या मुलीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहे, किती लाईक्स आहे. अरे काहीतरी वाटलं पाहिजे. आम्ही ज्या धर्मात राहतो तो धर्म आम्हाला अंग प्रदर्शन करायला शिकवत नाही महाराज. आम्हाला अंगभर कपडे घालायला आमचा धर्म शिकवतो आणि आमच्या धर्माचं आम्ही वाटोळं केलं. अरे ठीक आहेत ना, साडीवरची बाई पंजाबीवर आली, मान्य केलं आम्ही. पण पंजाबीवरच्या बाईनं अंगावर ओढणीच ठेवली नाही, कसं मान्य करायचं? घरातल्या मोठ्या धाट्यांसमोर ती गाऊनवर फिरायला लागली, कसं मान्य करायचं? पदर व्यवस्थित घेता येत नाही, कसं मान्य करायचं? अंग प्रदर्शन करण्याकरता हे शरीर नाहीयेत महाराज, हे झाकता आलं पाहिजे. आणि जेवढी बाई झाकलेली महाराज, जेवढी नमलेली, तेवढे अतिशय सुंदर प्रपंच करत असते. लक्षपूर्वक आहे का? पण सध्या आमच्या प्रपंचाचं वाटोळं चाललंय, आमच्या धर्माचं वाटोळं चाललंय महाराज. आमच्या धर्माचं पालन आम्ही केलं पाहिजे. अरे एवढ्याशा मुसलमानापासून वृद्ध मुसलमानापर्यंत शुक्रवारी बरोबर नमाज पडायला दिसतील तुम्हाला. कोणतंही काम असू द्या, बरोबर काम सोडतात आणि नमाज पडायला जातात. आणि केवढं मोठं दुर्भाग्य आहे.
आमच्या हिंदूंची मुलं सध्या कॉन्व्हेंट स्कूलला आहे, इंग्लिश मिडियमला आहेत. आमच्या मुलांना नाताळाचा सण माहित आहे, आमच्या मुलांना बकरी ईद माहित आहे. पण दुर्भाग्य एकच हिंदू धर्माचं की आमच्या मुलांना आषाढी एकादशी माहित नाही. काय शिकवायचं काय? धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, क्या बात आहे? करणे पाखंड खंडन, हे जी आम्हा करणे काम, हे जी आम्हा करणे काम. प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा दुसरा दिवस समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे देण्यात आला. सर्वप्रथम समस्त ग्रामस्थांचं अर्थात खरीवली पौलबारे या समस्त ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. ज्यांच्याकडनं मला ही सेवा आली ते आदरणीय आमचे बंधुतुल्य असणारे, अगदी लहानपणापासून नवे तर लग्नाच्या आधीपासून मी तुमच्या गावामध्ये सेवा केली होती. लग्नाच्या आधी ज्यांच्यामुळे माझं येणं या ठिकाणी झालं होतं ते आदरणीय आमचे गोविंद भाऊ आणि आदरणीय आमचे विजू भाऊ, त्यांच्यामुळेच माझं या गावामध्ये येणं झालं होतं. आदरणीय गोविंद भाऊंनी सांगितलं की ताई सेवा लिहून घ्या. गोविंद भाऊंचा कधी ना कधी फोन येत असतो, विचारपूस होत असते. नाहीतर एकदा कीर्तन झालं की कोण कोणाला विचारतं, पण मध्यंतरी मात्र गोविंद भाऊंचे फोन येत असतात. म्हणून आदरणीय गोविंद भाऊंचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय विजू भाऊंच्या घरी अत्यंत सुंदर भोजनाची व्यवस्था झाली, त्यांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करते. ज्यांनी या कार्यक्रमाला गोड साथसंगत केली ते आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य आमचे युवराजजी महाराज, त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. फार गोड वाजवतात, साजेसं वाजवतात, जसं पाहिजे तसं वाजवतात. आणि खरं सांगू का, त्यांच्यामध्ये एक दोष नाही, तो ॲडव्हान्सपणाचा. नाही तर बरेच वादक फार ॲडव्हान्स असतात, म्हणजे कुठं काही वाजवायचं पण ते सगळ्यांना धरून वाजवतात. म्हणून आनंद वाटला दादा, तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण सागरजी महाराज, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत आलेले आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य आकाशजी महाराज, गोड त्यांचा आवाज आहे, सुंदर आवाज आहे. ते स्वतः बी फार्मसी फर्स्ट क्लासमध्ये त्यांचा रिझल्ट लागलेला आहे आणि शिक्षणही उत्तम आहेत आणि गायनही गोड आहेत. म्हणून महाराजांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य संदीपजी महाराज घरात, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज या परिसरामध्ये भेटत असतात. दादा तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रजनीकांत महाराज आणि त्यांचे सगळे विशेष रूपाने सहकारी या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात, मला आनंद वाटलात. तुम्ही आकाशजी महाराजांचे मित्र आहात आणि त्यानुसार कोणी या ठिकाणी आलात, साथ केली, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी गुणीजन मंडळी, गावचंच भजनी मंडळ आहे. दादा आपल्या सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. महिला भगिनींचं मनापासून ऋण व्यक्त करते. दादा आपलंही ऋण या ठिकाणी व्यक्त करते. त्याच पद्धतीनं साऊंड सिस्टीम उत्तम, ऑपरेटिंग छान, आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून दादा आपण शूटिंग करतायत, यूट्यूबला टाकतायत का कार्यक्रम? टाका यूट्यूबला, फक्त हेडलाईन व्यवस्थित द्या, काही हरकत नाही. कधी कधी ती हेडलाईन पाहिली की चक्कर येते, असे हेडलाईन दिलेले असतात. तमाशा जेवढे हसले नाही तेवढे कीर्तनात हसाल, काही अर्थ नाही दादा. म्हणून चांगली हेडलाईन द्या. आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे रविभाऊ भोईर या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या ठिकाणी बंधुतुल्य आहेत महाराज आणि रविभाऊंचं आमच्यावर विशेष प्रेम आहेत. कुठेही कार्यक्रम असलात की भाऊ उपस्थित राहतात. रविभाऊ तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण माझे पतिदेव सतीजी महाराज जगताप, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सगळेजण आलात, सगळ्यांनी कीर्तन श्रवण केलं, आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. जाता जाता एवढंच सांगेल महाराज की हा मंडप येत ना 3 दिवस पूर्ण भरलेला पाहिजे. याचं कारण आहे दादा, जे ते त्याच्या धर्माच्या पाठीमागे पळतंय. आपला सप्ताह 3.5 दिवसाचा आहे, पण मंडप भरून लोक बाहेर उभी राहिली पाहिजे, असा महोत्सव आपल्याला करता आला पाहिजे. आणि होताना तसा तुमचा सप्ताह. आता काय झालं मला माहीत नाही दादा, पण मी पहिल्यांदा आली ना पूर्ण मंडप भरलेला होता, इतकं गोड वातावरण होतं.
आणि ते वातावरण शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. अखंड आपल्याकडनं हे कार्य चांगलं झालं पाहिजे. महिला मंडळ उद्या येताना 2-2 बाया एक्स्ट्रा घेऊन या सप्ताहाला. म्हणजे गर्दी वाढेल आणि गर्दी दिसली की छान कार्यक्रम होत असतो. म्हणून आपल्या सर्वांचं ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. काही चुकलं असेल तर तुमच्या बहिणीप्रमाणे आहेत, मुलीप्रमाणे आहेत, तो शब्द तुमच्या पोटात घालावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सर्वांना विनंती करते, हात वरती असे 2 करायचे आहेत. आपण सर्वांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन घेऊयात. सगळ्यांनी गोड आनंदाने भजन गायचं आहे. निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया. आनंद निवासी माऊली बोले निवृत्ती राया, निवासी बाबा निवृत्ती राया, सासवड निवासी काका बोले निवृत्ती राया, काका बोले निवृत्ती राया, आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया, आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा 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 निवृत्ती राया. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, धरून केले त्रैलोक्य पावन, निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन, बोलिलेले कुरे वेडे वाकोडे उत्तरे क्षमापराध महाराज तुमचे नाही उच्चारिला अधिकार में क्षमापराध महाराज तुमचे कमाने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी राजा राजा महाराज तुम्ही देव तुकाराम, विठ्ठल सिद्धार्थ देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.